शहर वाढलं, घोटाळ्यांची संख्या किंवा आकडा वाढलाय. हो, तर अंदाजे 12 ते 13,000 कोटी रुपयाचा सरळ भ्रष्टाचार आहे. मग इतकी कुठली विकास कामं या शहरामध्ये झाली की एवढं मोठं कर्ज त्यासाठी घ्यावं लागलं? 6 लाख रुपयाचं कर्ज प्रत्येकाच्या डोक्यावरती आत्ता आहे आणि हे सगळं वसूल करायचं आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवडकरांनी काय निर्णय घ्यायला हवा? भविष्यामध्ये प्रत्येकाला टॅक्स रुपी पैशात नाही द्यावा लागणार आहे. सर्वांचा मिळकत कर वाढणार आहे, पाणीपट्टी वाढणार आहे आणि लोकांना प्रचंड आर्थिक ताणाला ह्याच्यापुढे सहन करावं लागणार आहे. ग्रीन बॉन्ड आणि महापालिका आणि घोटाळा यांचा काय संबंध आहे? पिंपरी चिंचवडमध्ये जे पर्यावरणपूरक काम करायला पाहिजे ते पर्यावरणपूरक काम केलं नाही. सिमेंटच्या रस्त्यांमध्ये ते पैसे म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या ऐवजी कार्बन उत्सर्जन वाढवण्यासाठी त्या पैशाचा उपयोग केला. याचाच अर्थ काय झाला? हरित बॉन्डचे जे नियम होते केंद्र शासनाचे त्याला हरताळ बसला गेला. पिंपरी चिंचवड शहराचा विकास होत असताना अनेक विकास प्रकल्प राबवले जातात. मात्र या विकास प्रकल्पामध्ये करोडोंचे घोटाळे झालेत, हजारोंचे घोटाळे झालेत असा आरोप विरोधकांकडून सतत करण्यात येतो. त्याचे पुरावे मात्र विरोधक सादर करत नसल्यामुळं केवळ हे आरोप जे आहेत ते बिनबुडाचे आहेत असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही पुरावे द्या असं सत्ताधारी म्हणतात, पण कदाचित विरोधक हे पुरावे द्यायला कमी पडतात. पण शहरामध्ये एक व्यक्ती अशी आहे की जी या सगळ्या प्रश्नांवरती काम करते आणि ती काम नुसतं आरोप करत नाही. हे काम करत असताना तर ती व्यक्ती कागदपत्रांच्या आधारे त्या गोष्टींवरती बोलत असते, पुरावे सादर करत असते. त्या व्यक्तीचं नाव आहे विजय पाटील. आज आसपासच्या क्षकिरण या कार्यक्रमामध्ये आपण विजय पाटलांशी बोलणार आहोत. सत्ताधारी असतील, विरोधक असतील, यांच्याकडून जे घोटाळ्यांचे आरोप केले जातात त्यामध्ये खरंच तथ्य आहे का, हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आसपासच्या क्षकिरण कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. धन्यवाद. गेले काही दिवस किंवा मी की सतत इथल्या स्थानिक वर्तमानपत्रातनं मी वाचत असते की या महापालिकेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार चाललेला आहे. मग इथले सत्ताधारी म्हणतात की हे आरोप बिनबुडाचे आहेत, पुरावे सादर करा मग आम्ही बोलतो, आरोप करणं सोपं आहे. तुमच्याकडे पुरावे आहेत, तुम्ही ही सगळी माहिती घेतलेली आहे. नेमकं महापालिकेची आत्ताची परिस्थिती काय आहे, हे जे आरोप केले जात आहेत त्यात तथ्य किती आहे? सर्वप्रथम मी आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो की भ्रष्टाचाराच्या संदर्भातल्या किंवा घोटाळ्याच्या संदर्भातल्या अति महत्त्वाच्या विषयासंदर्भात एक जागरूक नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा पॉडकास्ट या ठिकाणी आपण घेतला आणि मला त्यासाठी बोलवलं. मी आपलं आणि तमाम पिंपरी चिंचवड शहरवासियांचं या ठिकाणी अभिनंदन आणि धन्यवाद करतो. आपण विचारलेला प्रश्न असा आहे की आत्ताच उपमुख्यमंत्री साहेबसुद्धा आले, आपले पिंपरी चिंचवडमध्ये आले होते. त्यांनी मोठे आरोप केले सत्ताधारी पक्षावर की आता पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने एवढा मोठा भ्रष्टाचार केला की अक्षरशः करोड रुपयाचं कर्ज काढावं लागलं. ही परिस्थिती अतिशय सत्य आहे. आणि जर मागच्या 1982 पासूनचा जर आपण ताळेबंद आणि जर आर्थिक आराखडा जर आपण तपासला तर असं लक्षात येतं आत्तापर्यंत जवळजवळ 6,000 कोटी रुपयाचे कागदपत्राचे फाईल्स ह्या महानगरपालिकेमध्ये ह्या नाहीच, हिशोबाला तपासायला नाहीत, त्या गायब झालेल्या आहेत. आणि 2019 पासून तर आत्तापर्यंत 2025चा ताळेबंदाचा विचार केला तर 28,000 कोटी रुपये हे विकास कामासाठी खर्च केले गेलेले आहेत. परंतु ह्या 28,000 कोटी रुपयाचा जो एक्सटर्नल ऑडिट, त्याला स्थानिक लेखापरीक्षण हे मुंबईच्या राज्य सरकारच्या वतीने होत असतं, ते एक्सटर्नल ऑडिट हे का केलं गेलं नाही तर त्याच्यामागं प्रचंड भ्रष्टाचार हात दडलेला आहे. आणि जर तुम्ही असं म्हणताय की बाबा आम्हाला आकडे द्या किंवा आम्हाला प्रूफ द्या, तर प्रूफ हा महापालिकेमध्ये आहे. लेखा विभागामध्ये सगळ्या गोष्टी ह्या आहेत. लेखा विभागाने त्या संदर्भात मला लेखी कळवलेलं आहे की 50,000पेक्षा जास्त आक्षेप 1982 ते 2017पर्यंत हे प्रलंबित आहेत. म्हणजे काय तर 5 ते 6,000 कोटी रुपयाचा हिशोबच ह्या विविध विभाग आहेत. म्हणजे जर टोटल 135 विभागांचा जर आपण त्यांनी जो लेखा विभागाने जे तपासणी केलेली आहे तर त्यांना आढळलं की फक्त 33 विभागाचाच फक्त हिशोब झालेला आहे. 102 विभागाच्या फायली त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाही किंवा दिल्या नाहीत. याचा अर्थ सरळ असा होतो आहे की जी राज्य शासनाची टीम आलेली आहे त्या टीमकडे जो हिशोब तपासायला दिला पाहिजे तो हिशोब ह्यांच्याकडे अस्तित्वातच नाही. 2017ला या शहरामध्ये सत्तांतर झालं.
2017 ते 2025 9 वर्षाचा काळ आहे. शहर वाढलं, बरोबर आहे. घोटाळ्यांची संख्या किंवा आकडा वाढलाय. हो, तुम्हाला सांगतो, जर त्यावेळेचा घोटाळा हा जो 5,000 ते 6,000 कोटीच्या आसपास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये घडलेला आहे, तर 2019 पासून तर 2025चा हिशोब केला तर कागदपत्रांच्या आधारे ज्यावेळी तपासणी केली तर अंदाजे 12 ते 13,000 कोटी रुपयाचा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे. म्हणजे 12 ते 13,000 कोटी रुपये हे शहर विकास कामांसाठी हे वापरलेच गेले नाही. सरळ सरळ ही टक्केवारी ही सत्ताधाऱ्यांच्या खिशामध्ये आणि जे प्रशासकीय अधिकारी त्यांच्या बरोबर काम करत होते त्यांच्या खिशामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे हे जे 12 ते 13,000 कोटी रुपयाचे हिशोब जर तपासायचा असेल तर सर्वप्रथम सत्ताधारी पक्षात असणारे नेते आणि त्यांना मदत करणारे अधिकारी ह्यांच्या घरावर CIDनी आणि गुन्हे अन्वेषण विभागाने तपासणी केली तर बऱ्यापैकी सगळा जो घोटाळा आहे हा उघडकीस येईल. सर, एक ग्रीन बॉन्ड नावाचा काय प्रकार आहे की त्यामध्ये पण मला तो जरा व्यवस्थित समजून सांगा. ग्रीन बॉन्ड आणि महापालिका आणि घोटाळा यांचा काय संबंध आहे? केंद्र शासनाने काय केलं की पर्यावरणपूरक जी काय विकास कामं आहेत शहरामध्ये, ह्याला म्हणतो म्हणजे जे कार्बन उत्सर्जन होते, म्हणजे दिवसेंदिवस हे जी प्रदूषणाची पातळी ही महत्त्वाच्या ज्या शहरांमध्ये, देशातल्या शहरांमध्ये जी पातळी दिवसेंदिवस वाढते, 300च्या पुढं आता पिंपरी चिंचवडचं सगळ्यात प्रदूषित शहर म्हणून पिंपरी चिंचवडचा आता लौकिक झालेला आहे. तर अशा ज्या प्रदूषित शहरं आहेत त्यांच्यासाठी केंद्र सरकारने एक ग्रीन बॉन्ड्स ही संकल्पना काढली की बाबा तुमच्याकडे शासनाच्या वतीने तुम्हाला मदत केली जाईल आणि कोट्यवधीचा बॉन्ड्स काढायची परवानगी महापालिकेला दिली. त्याच्यामुळे काय झालं की लोकांमधनं तुम्हाला पैसा जमा करता आला आणि त्या ज्या लोकांकडनं तो पैसा जमा केलेला आहे त्यांना 7.5 ते 8% तो परतावा 5 वर्षानंतर दिला जातो. म्हणजे साधारणतः 200 कोटी रुपये आता केंद्र सरकारने पाठवलेले आहेत त्या ग्रीन बॉन्डच्या माध्यमातून. तर त्याचा जो परतावा आहे तो साधारणतः 15 कोटी रुपये आहे. तो 15 कोटी रुपये कोणाकडनं जाणार आहेत तर ते सर्वसामान्यांच्या टॅक्स रुपये पैशातनं ते 15 कोटी रिटर्न जाणार आहेत. आता जर एवढं चांगली संकल्पना केंद्र शासनाने ह्या शहरामध्ये राबवली तर त्याचं प्रामाणिकपणे काम करणं गरजेचं होतं. परंतु ग्रीन बॉन्डच्या नावाखाली जी हरित ऊर्जा निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाने ह्या पालिकेला परवानगी दिली होती. पालिकेने खोट्या पद्धतीचे रिपोर्ट्स बनवून त्या ग्रीन बॉन्डचा साधा अर्थ असा आहे की जे काय पैसे पब्लिकच्या सेक्टरमधनं उचललेले असतात त्या पैशातनं कार्बन उत्सर्जन करणाऱ्या गोष्टी न करता पर्यावरणपूरक गोष्टीसाठी तो पैसा खर्च करायचा असतो. म्हणजे पर्यावरणपूरक गोष्टी म्हणजे कशा, जे काय रस्ते बनणार आहेत त्या रस्त्यांमध्ये पर्यावरणपूरक गोष्टी ॲड करायच्या. हां, तर आता काय झालं, पिंपरी चिंचवडमध्ये जे पर्यावरणपूरक काम करायला पाहिजे ते पर्यावरणपूरक काम केलं नाही. सिमेंटच्या रस्त्यांमध्ये ते पैसे म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या ऐवजी कार्बन उत्सर्जन वाढवण्यासाठी त्या पैशाचा उपयोग केला. याचाच अर्थ काय झाला, हरित बॉन्डचे जे नियम होते केंद्र शासनाचे त्याला हरताळ फासला गेला. दुसरी गोष्ट म्हणजे एक सगळ्यात मोठा आरोप जो आहे तो केला जातो की तुम्ही मगाशी अजित पवारांचा उल्लेख केला, त्यांनी पण सभेमध्ये सांगितलं की 15,000 कोटी का 15,500 कोटींचं कर्ज ह्या महापालिकेवरती आत्ता आहे. म्हणजे साधारणतः प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती आता 6 लाख रुपयाचं कर्ज आहे हिशोब केला तर. आणि ज्यावेळेस हे कर्ज झालं किंवा ज्यावेळेस सत्तांतर झालं त्यावेळेस 4,500 का 5,000 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या. बरोबर आहे. मग इतकी कुठली विकास कामं या शहरामध्ये झाली की एवढं मोठं कर्ज त्यासाठी घ्यावं लागलं? हां, मग तेच ना, मग विकास कामांचा बागुलबुवा ह्या प्रशासनाच्या काळामध्ये जास्त उभारला गेला आणि जे पब्लिकला जे म्हणजे आपण नागरिकांच्या सुखसोयीसाठी आणि मूलभूत गरजांसाठी ज्या गोष्टी उभ्या करायच्या होत्या, म्हणजे स्वस्तामध्ये घरं उभे करणे, नागरिकांना चांगले रस्ते उभे करून देणे, नागरिकांना फुटपाथ उभे करून देणे, सायकलचे व्यवस्थित ट्रॅक उपलब्ध करून देणे, उद्यानं उपलब्ध करून देणे, अशा गोष्टीसाठी हे जे पैसे खर्च करण्याऐवजी ह्यांनी पैसे कुठं खर्च केले, तर ह्यांनी पैसे सिमेंटचे रस्ते उभे करण्यासाठी केले. ह्यांनी पैसे कुठं खर्च केले, ह्यांनी छोटे फुटपाथ तोडायचे, मोठे फुटपाथ करायचे, सिमेंटचे ब्लॉक उपलब्ध करायचे, ग्रीन एनर्जी उपलब्ध न करताना झाडे उभं करण्याच्या ऐवजी झाडे तोडायची. म्हणजे काय तर विकास कामांपेक्षा ज्या कामांमध्ये पैसा आणि टक्केवारी जास्त मिळेल अशा कामांमध्ये सर्वात जास्त पैसा ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला गेला. ठेकेदारांची अतिशय सुंदर अशी लॉबी तयार केली गेली आणि ठराविक ठेकेदारांना कोट्यावधी रुपये अक्षरशः वाटले गेले.
त्यामुळे आपल्या पिंपरी चिंचवडकरांच्या डोक्यावर हा आता कर्जाचा बोजा हा वाढलेला आहे. भविष्यामध्ये प्रत्येकाला टॅक्स रुपी पैशात नाही द्यावा लागणार आहे. सर्वांचा मिळकत कर वाढणार आहे, पाणीपट्टी वाढणार आहे आणि लोकांना प्रचंड आर्थिक ताणाला ह्याच्यापुढं सहन करावं लागणार. 2017मध्ये इथं सत्तांतर झालं, भाजपची सत्ता आली. 5 वर्ष भाजपची सत्ता आणि त्यानंतर 4 वर्ष प्रशासन. पण प्रशासनाच्या काळामध्ये पण इतके घोटाळे झाले असतील तर प्रशासनामध्ये इतकी ताकद आहे का की त्यांनी हे घोटाळे करावेत? त्यांच्या मागे कोणाचा हात होता? मुळात ॲक्च्युली जो प्रशासनाच्या हातातला जो कारभार आहे तो प्रशासनाचा जो कारभार होत असतो हा राज्य शासनाच्याच इशाऱ्याने सरळ सरळ होत असतो, हे जगमान्य आहे. परंतु ह्या विकास कामं करत असताना राज्य शासनाने ह्याच्यावर अक्षरशः अंकुश ठेवणं गरजेचं होतं. पण असं जाणवलं गेलं की ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही आहे. याचा अर्थ काय होतं की अप्रत्यक्षपणे सत्तेमध्ये असलेले जे नेते आहेत, सत्तेमध्ये असलेले ज्यांच्याकडं आर्थिक जे काय म्हणतो ना आपण व्यवहार करायची जी ताकद आहे, ही ताकद ह्यांना अप्रत्यक्षपणे दिल्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा बोकाळला. प्रशासन कोणाच्या तालावरती काम करत होतं? प्रशासन हे ॲक्च्युली म्हणतो ना आपण की मुख्यमंत्री जे आपण म्हणू, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास ज्यांच्याकडे आहे ह्यांच्या तालावर सरळ सरळ काम करताना दिसून येते. कारण हे जे मोठे विभाग आहेत, स्थापत्य विभाग म्हणा किंवा जे काय विकास कामांचे मोठे मोठे जे विभाग आहेत, हे सरळ सरळ विभाग ह्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याच्या खाली कार्यरत असतात, अर्थमंत्र्यांच्याच खाली कार्यरत असतात. आणि जर त्यांनी जर ह्या आर्थिक ताळेबंदीवर त्यांनी जर ऑडिटर पाठवले नाही किंवा वर्षाचा हिशोब जर त्यांनी तपासला नाही, याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की स्थानिक महापालिकांमधले जे प्रशासकीय अधिकारी, आयुक्त वगैरे आहेत आणि सत्तेतले मोठ्या पदावर काम असणारे नेते यांच्या युतीमुळं आपल्या नुसतं पिंपरी चिंचवडमध्ये नाही तर माझं असं म्हणणं आहे राज्यातल्या 29 महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय राजवटीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. मग या सगळ्या ह्याच्यावरती स्थानिक नेते काय करत होते? स्थानिक नेत्यांना की जे सत्ताधारी आहेत इथले, सत्तेत आहेत, हां, ते सुद्धा अप्रत्यक्षपणे वाटेकरी आहेत. प्रत्येक स्थानिक नेत्यांच्या कार्यकक्षेमध्ये जे काम होत असतं, त्या कार्यकक्षेमध्ये काम होत असताना त्यांनासुद्धा अप्रत्यक्षपणे टक्केवारी ही जात असते. त्यामुळं स्थानिक नेतेसुद्धा असे काय म्हणतो ना आपण असे धुतल्या तांदळासारखे आहेत, असे काही गोष्ट नाही आहे. स्थानिक नेतेसुद्धा या भ्रष्टाचारामध्ये अप्रत्यक्षपणे सहभागी आहेत. 9 वर्षामध्ये काय बदल घडलेत? भ्रष्टाचाराचं स्वरूप कसं बदललंय? प्रमाण कसं बदललंय? कमी झालंय, वाढलंय? तेच मला तुम्हाला सांगायचं आहे. तर 1982 पासून तर 2017पर्यंत जे काय कोट्यवधी रुपये आलेले आपल्या विकास कामासाठी आले होते त्याच्यापेक्षा जवळजवळ तिप्पट, म्हणजे साधारणतः 20 ते 25 हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आत्ताच्या काळात झालेला आहे. आणि पूर्वीचा जो आहे तो 5 ते 5.5 हजार कोटीचा भ्रष्टाचार हा अहवालामध्ये नोंदलेला आहे की इतके पैशाचा इथे ताळेबंद लागत नाही. त्याची नोंद आहे. आणि या भ्रष्टाचाराची भ्रष्टाचाराची नोंद का होत नाही आहे? स्थानिक जर स्वराज्य संस्थेतले परीक्षक आले तर 100% मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो 20,000 कोटीचा जसा 5,000 कोटी रुपयाचा स्थानिक लेखा अहवालामध्ये उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये 50 ते 60 हजार आक्षेप घेतलेले आहेत या आर्थिक अनियमिततेचे. 100% जर स्थानिक लेखापरीक्षक टीम या ठिकाणी आली तर 20,000 कोटी रुपयाचं तरी अनियमितता आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये सापडेल. ही सगळी परिस्थिती तुम्ही सांगितली आणि आता 9 वर्षानंतर महापालिकेच्या निवडणुका होत आहेत, म्हणजे 9 वर्षांनी मतदान करण्याची संधी मिळते. तुम्ही असं सांगितलं की खूप मोठा आर्थिक फटका येणाऱ्या काळात पिंपरी चिंचवडकरांना बसणार आहे. 6 लाख रुपयाचं कर्ज प्रत्येकाच्या डोक्यावरती आत्ता आहे आणि हे सगळं वसूल करायचं आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवडकरांनी काय निर्णय घ्यायला हवा? सर्वात मोठी जनशक्ती जी दिलेली असते ते निवडणूक काळामध्ये तुमच्या हातामध्ये दिलेलं असतं. मतदान करणं, लोकशाहीमध्ये मतदान करण्याचा जो हक्क आहे हा आपण जो म्हणतो ना कॉमन पीपल हा किंग असतो, राजा असतो. तर त्यांनी आता सावध व्हायला पाहिजे की 9 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याच्यामध्ये 4 वर्ष हा प्रशासनाचा कालावधी आणि त्याच्या अगोदरचा 5 वर्ष, अशा 9 वर्षाच्या कालावधीमध्ये 28,000 कोटीपेक्षा जास्त जर आर्थिक अनियमितता आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये होत असेल तर मतदारांनी आता जागा व्हायला पाहिजे आणि आता ठरवलं पाहिजे
जर भविष्यामध्ये तुम्हाला टॅक्स रूपी जर भूत आपल्या डोक्यावर जर बसवायचं नसेल आणि कोट्यवधी रुपयाचं देणं कर्ज तुमच्या स्वतःच्या डोक्यावर जर घ्यायचं नसेल तर मात्र आता विचार करा आणि योग्य आणि चांगल्या व्यक्तीलाच निवडून द्या. अशा भ्रष्ट करप्टेड आणि ज्यांच्यावर कोट्यवधी रुपयाच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा व्यक्तींना जर तुम्ही निवडून दिलं तर भविष्यामध्ये ते तुम्हाला खड्ड्यातच ढकलणार आहेत. कोट्यवधीचं कर्ज तुम्ही फेडत बसा. आणि अशी जी दयनीय अवस्था आज आपण प्रदूषित हवेमध्ये 300च्या पुढं जो एअर क्वालिटी इंडेक्स गेलेला आहे, अशा क्वालिटीच्या इंडेक्समध्ये तुम्ही जर हवा घेऊन असं दुर्दैवी आजारपण अंगावर घेऊन दुर्धर आजारपण अंगावर घेऊन जगत असाल तर अशा जगण्यापेक्षा योग्य आणि चांगल्या व्यक्तीला निवडून द्या आणि आपल्या देशाची जी लोकशाही आहे ती बळकट करा. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर साधारणतः 2022ला सर्वांसाठी घरं नावाची एक योजना जी आहे ती जाहीर केली होती. त्या योजनेचं पिंपरी चिंचवड शहरामध्ये नेमकं काय झालं? सर्वांना खरंच घरं मिळालीत का? ह्याच्यामध्ये तर कोट्यवधीचा भ्रष्टाचार केलेला आहे. जी जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान कार्यक्रमांतर्गत म्हाडा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या वतीने 385 कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले होते. ते मंजूर केलेल्या पैशाचा हिशोब काय झाला हे आजपर्यंत कोणालाही माहिती नाही. 10-20 कोटी रुपये त्यावेळेस ठेकेदाराला हे दिले बी गेले होते. नंतर 5-7 वर्षानंतर लक्षात आलं की जे काय सामान्यांसाठी घरं बनवायची होती तर त्या घरांचं सुद्धा ताळमेळ लागत नाही आहे आणि पैसेसुद्धा कुठे गेले ते कळलेले नाही आहे. त्यामुळं केंद्र सरकारला नाईलाजानी हा सर्वांसाठी घरं हा प्रकल्प गुंडाळावा लागला. आणि त्या काळामध्ये साधारणतः 20 ते 25 झोपडपट्ट्या होत्या आणि आज 150च्या पुढं झोपडपट्ट्या आपल्या शहरामध्ये हे वसलेल्या आहेत. त्यामुळं सर्वांसाठी घरे 2022 हे पंतप्रधानांचं स्वप्न इथल्या स्थानिक आणि नतभ्रष्ट असलेल्या राजकीय लोकांनी अक्षरशः पंतप्रधानांचं स्वप्न धुळीस मिळवलं आणि या शहराला अप्रत्यक्षाने बकाल बनवण्याचं कार्य हे या सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी केलं आहे असा माझा सरळ आरोप आहे. आजचे दिन कोणाला आले? हा ना, पिंपरी चिंचवडकरांनीच आता ठरवायचं आहे की आपण कुठल्या दिवसामध्ये जगतोय. आजच्या दिनमध्ये जगत असतो तर आज 300च्या पुढे इंडेक्स गेला नसता. म्हणजे आपल्याला ही जी अस्वच्छ जी हवा आहे त्या काळामध्ये 40 होती एअर क्वालिटी इंडेक्स, आज 300मध्ये गेलं. म्हणजे आपण घातक वायू दररोज घेतोय. त्यामुळे आजचे दिन असे समजूच नका. ना स्वच्छ पाणी आहे तुम्हाला, ना तुमच्याकडे स्वच्छ हवा आहे, ना तुमच्याकडे राहायला नीट घर आहे, ना महागाई कमी झालेली आहे. त्यामुळे आजचे दिन हे फक्त कागदावरच आहे आणि बोलायसाठीच आहे. त्यामुळे आजच्या दिनमध्ये पिंपरी चिंचवडकर नव्हे तर राज्यातली जनता नाही आहे हे दिसून येत आहे. तुमच्याशी बोलल्यानंतर या शहरात गेल्या 9 वर्षात नेमकं काय घडतंय, कसं घडतंय हे समजलं. पिंपरी चिंचवडकर जेव्हा हे ऐकतील तेव्हा कदाचित तेही समजून निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात. कारण की शहराचा विकास झाला आहे असं म्हटलं जात असताना तो विकास खरंच झाला आहे का, तो केवळ कागदांवरतीच राहिला आहे, हा प्रश्न मला जसा पडला आहे तसा शहरवासियांना सुद्धा नक्की पडेल. आसपासच्या क्षकिरण या कार्यक्रमामध्ये केवळ राजकीय व्यक्तींशी न बोलता शहरामध्ये या राजकीय व्यक्तींच्या पाठीमागे म्हणजे राजकारणामागचं राजकारण काय आहे हे समजून घेण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्यामुळंच जे आरोप आणि प्रत्यारोप केले जातात त्याची सत्यता काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण हा गप्पांचा कार्यक्रम केला. अशाच गोष्टी समजून घेण्यासाठी पाहत राहा आसपास.